चिंतलवार वस्ती मोदी येथे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या विकास निधीतून व्यायामशाळा बांधून दिली। त्या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच वस्तीतील नागरिक, ज्येष्ठ भगिनी, युवकांनी ताईंचा सत्कार करून फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून सत्कार केला। तसेच मोची समाजातील प्रमुख, आजी माजी अध्यक्ष यावेळी उपस्थित होते। तसेच वस्तीतील लोकांनी आमदार प्रणितीताई शिंदे यांचे आभार मानले। आणि तुमचं आणि माझं जे नातं आहे त्याचा आवाज होता आणि मला खात्री होती की मी काम केलेत, काम किया तो डरना क्या। आणि हे मला सांगत होतं, आज कामाशिवाय माझ्या समोर दुसरं काही नाहीये। उद्या जेव्हा मी तुमच्या समोर मतं मागायला येईल तेव्हा मी एकच सांगू शकते तुम्हाला की मी काम केलं। मी कधी धर्म, जात पात वापरला नाहीये आणि शिंदे साहेबांनी पण वापरला नाही। जर मी कधी धर्म, जात पात वापरला, तुम्ही माझे कान धरून मला खाली बसवा। कारण का धर्म, जात पात वापरणं ही माझी शिकवण नाहीये। धर्म, जात पात आहे, मी पण मानते, मी पण पूजा पाठ करते, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त करते, पण इलेक्शनच्या मध्ये, कामामध्ये, तुमची कामं जेव्हा करायची असतात तेव्हा मी धर्म, जात पात कधीच करत नाही। मी कधी तुम्हाला विचारलं नाहीये, तुम्ही कधी मला विचारलं नाहीये। इलेक्शन मध्ये, लोकशाहीमध्ये, बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये काम महत्वाचं आहे, बरोबर ना? आणि तुम्ही नेहमी कामाला मतदान केलंय। आता तुम्ही धर्म, जात पातीच्या विळख्यात येऊ नका। अमितजी, मी तुम्हाला पण विनंती करते, इकडे माझ्या सगळ्या लोकांना विनंती करते, युवकांना, उद्या नाही तर काय होईल माहितीये? काम करणारी लोक मिळणार नाहीत। उद्या लोक उपाशी मरतील, युवकांना नोकऱ्या मिळणार नाही, माझ्या माता भगिनींची निराधार पगारी बंद होतील, रेशन दुकानामध्ये तेलाच्या ऐवजी विष देतील, आणि तुम्ही धर्म, जात पातवर मतदान केलं तर नुकसान हा तुमचा आहे। काम करणारी लोक राहणार नाहीत, मग काम करून म्हणतील काम करून उपयोग काय? बरोबर का नाही? आणि म्हणून मला असं होताना दिसतंय की 10 वर्ष काही कामं झाली नाहीये आणि नेमकं इलेक्शनच्या वेळेस हे लोक धर्म, जात पात करतात। करा, मी मान्य करते, करायचे करा, पण मग रेशन दुकानात माल तर द्या, संजय गांधी निराधारच्या पगारी तर द्या, करा, पण सिलेंडर 1300 रुपये ते 300 रुपये तरी द्या, करा, पण रमाई तरी द्या, करा, पण माझ्या युवकांना नोकरी तर द्या, आणि मग दिलखुलास करा। पण तुम्ही हे काहीच करत नाही आणि फक्त धर्म, जात पात करते, हे पटतं का सावजेनी तुम्हाला? आज इकडे अमित माडेकरला मी श्रद्धांजली वाहते, त्याची काकू आहे, त्याचं ते किती बिचारा, म्हणजे किती वेदना होत होत्या त्याला, त्याच्याकडे शेवटी काही नव्हतं। असे अनेक युवक आहेत आपल्या इथे, अनेक युवक आहेत, आणि तुम्हाला माहितीये की कसला नाद त्यांना त्या ठिकाणी लागलाय इकडे खास करून। का शिंदी करतात? त्याचा हाताला काम नसतं। हाताला काम तर द्या आम्हाला। मागासवर्गीयांसाठी लोन्स आहेत समाज कल्याण मध्ये, ते तर द्या, पण ते काहीच नाही। इकडे पूजा पाठ आपण सगळे करतो, पण त्यांनी पोट भरत नाही, त्यांनी 2 पैसे मिळत नाही। दोन्ही करा, तुम्हाला पुण्य मिळेल, पण हे काय आहे? म्हणून या गोष्टीचं वाईट वाटतं। हेमगटीजी, बरं झालं तुम्ही बोलत, मला माहित नव्हतं की ते आता किट वाटप चाललंय। म्हणजे बघा, इलेक्शन तोंडावर आलं, गॅस वाढवतील, अजून 1500 करतील, आणि मग इलेक्शनच्या 2 दिवस आधी 1500चं परत 1200 करतील, मग काय उपयोग? पण तुम्ही 300चं 1200 केलेलं, त्याचं काय? आता एवढे वर्ष रेशन दुकानात माल नव्हता, आपल्याला रॉकेल बंद झालं, आपलं होतं ते तेल रॉकेल, आणि काँग्रेसच्या काळात सणासुदीचं साखर पण द्यायचो आपण दिवाळी दसऱ्याला। आता हे लोक काहीतरी तेल देतात। आता हेमगटीजी, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, ते तेल फक्त देवाच्या दिव्याला, बिचारा देव सगळं खपवून घेतो, देवाच्या दिव्याला आपण ते तेल वापरा, पण खायला नका वापरा, असं हेमगटीजी म्हणाले। म्हणजे किती वाईट असेल ती लोक
जे आपल्याला विषारी तेल देतात. आणि मी तर त्याच्या एक पाऊल पुढे जाते, मला माहित नाही, पण टेन्शन घेऊ नका. पण जे त्यांनी तेलाबद्दल केलं तसंच आपल्याला जबरदस्तीने एक कोरोनाच्या इंजेक्शन बद्दल केलं. जबरदस्ती तुम्हाला सांगितलं इंजेक्शन घ्यायला, त्याशिवाय रेशन देणार नाही, त्याशिवाय पेट्रोल देणार नाही, आणि जबरदस्ती घाबरून गोरगरिबांनी ते इंजेक्शन घेतलं. आता मला बोलायचं नाहीये, पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये की इंजेक्शनमुळे लोकांना काय काय होत आहे. हार्ट अटॅक, अचानक किडनीचा आजार, अचानक ज्याला काही नाही त्याला बीपी शुगर. मी तुम्हाला सांगते, मी घेतलं नाही इंजेक्शन. मी भांडली त्या लोकांना, मी घेतलं नाही. मला माहितीये तुमच्यामध्ये पण बरेच आहेत जे नाही घेतले, पण ते खोटं सर्टिफिकेट. मी म्हटली मी कशाला घेऊ ते, त्याच्यावर मोदीचा फोटो आहे, मी नाही घेणार. आज 50 आणि 60 वर्षाच्या मधल्या लोकांना काही ना काहीतरी विचित्र आजार होत आहे जे आपल्याला कधीच माहित नव्हते. बरोबर का नाही? मी घाबरत नाही, पण त्यांनी असं जबरदस्ती करतात, त्यांना पैसे मिळतात. आणि हे पैसे कोणाला जातात? पुनावाला, अदानी, अंबानी. आणि मरण कोण करतं? गोरगरीब. म्हणून हे बघा, हे कसं विष आपल्या देशात पसरवत आहे. मी हे बोलणार नव्हती, पण हेमलतीजी तुम्ही बरं झालं हे काढलं. जबरदस्ती घेऊन लोक घाबरत होती आम्ही कसं इंजेक्शन घेऊ. आणि आता काहीतरी वेगळंच काढलंय, ते लहान मुलींना सर्वायकल कॅन्सरचं जबरदस्ती करतात. अजिबात घेऊ नका, मी तुम्हाला सांगते, अजिबात घेऊ नका ते इंजेक्शन. कोणताही जबरदस्ती केलं तर घ्यायचं नाही, मला येऊन सांगायचं. सांगा आम्हाला रेशन मिळतच नाही तर फायदा काय तो. म्हणून जसं मी म्हणते, सतर्क राहा. ह्यांनी काय पण करू शकतो, ह्यांनी कोणता पण कांड करू शकतो. शेवटी काँग्रेस पक्षाला विसरू. कारण का इंदिरा गांधीची सुटली. आज गोरगरिबांचा वाली जर कोण असेल, गोरगरीब, मोची, दीनदलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, तर काँग्रेस होता. तर आपल्याला एक आधार होता डोक्यावर. रेशन वेळेवर मिळायचं, संजय गांधी निराधाराचे. आज मला सांगा, संजय गांधी निराधार पगार सोडून दुसरं काय येतो आपल्याला? काहीच पेन्शन येत नाही. 10 वर्षाचा खरंच त्यांना ह्या लोकांना असताना काय तर तू आपल्या विधवा बायकांसाठी काहीतरी सुरू केलं असतं. त्यांनी काय सुरू केलं 10 वर्षात? काका कोणती योजना सुरू केली? ना विधवांसाठी सुरू केली आहे, ना युवकांसाठी काय सुरू केले. फक्त मोठे मोठे बॅनर दिसतात आपल्याला, पण तळागाळात काहीच नाहीये. फक्त शोबाजी. त्या तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये काँग्रेस आल्यानंतर रेशन दुकानात 2000 रुपये रोख रक्कम द्यायला लागले लोकांच्या हातात. आणि इकडे मात्र ठेंगा मिळतोय. ते 2000 तर बरे त्या तेलापेक्षा, आणि इकडे काहीच मिळत नाही. म्हणून मी माझ्यासाठी नाही, तुम्ही मला खूप साथ दिली, मी अजून काय मागू तुमच्याकडून. आता मी तुमच्यासाठीच तुमच्या समोर साकडं घालते. हात जोडून विनंती करते की तुमच्यासाठी हाताला काँग्रेसला मतदान करा. ते जुने दिवस, ताईमाई अक्का विचार करा पक्का ना, आणि ना जात पे ना पात पे मोहर लगा, विसरू नका. मी हे तुमच्यासाठी सांगते, माझ्यासाठी नाही. आणि तुम्ही बघितलं, आज साधं सोलापूर महानगरपालिका आपल्याला पाणी नाही देऊ शकत आहे का? खरं तर 1 वर्ष आधी इलेक्शन व्हायला पाहिजे होते महापालिकेत. का नाही झाले इलेक्शन? तुम्ही विचारलंय का कोणी? दादा, तुम्ही कोणी विचारलंय इलेक्शन का नाही झाले? का नाही झाले? अमित, तुम्ही तर सुशिक्षित आहात. का झाले नाही 1 वर्ष आधी इलेक्शन? का 2 वर्ष? कोणी विचारलंय का? नाही माहितीये का नगरसेवक आपल्याला? कारण का 1 वर्षापूर्वी हे लोक 50 खोकेवाले ईडीची भीती दाखवून सत्ता स्थापन करत होते. अजूनही त्यांना विश्वास नाहीये की त्यांच्या बाजूने मतदान होणार आहे, म्हणून ते इलेक्शन घेत नाही. लोकसभा विधानसभा झाल्यावर बरोबर घेते. त्यांना मतदान मिळणार नाही म्हणून लोकांना कितीही त्रास झाला तरी चालेल अशी त्यांची मानसिकता आहे. आणि म्हणून आपल्याकडे साधी कचऱ्याची गाडी येत नाहीये. सगळीकडे आज मी
मतदार झोपडपट्टीमध्ये होती, शास्त्रीनगरमध्ये होती. सगळीकडे पिवळं आणि हिरव्या कलरचं घाण वासाचं पाणी येतं. कारण का नगरसेवक नाहीये, झोन मध्ये कोणी काम करत नाही, कचरा गाडी फिरत नाहीये. महानगरपालिकेत काही राम भरोसे चाललंय, खरंच राम भरोसे. गटार भरून चालले, कोणी कामाला नाहीये. का? कारण का महापालिकेमध्ये हे सत्ताधारी लोक इलेक्शन घेत नाहीत. असं एवढे वाईट दिवस आपल्या देशात कधी चालेल? तुम्ही विचार करा. मी खरं बोलते, मी खोटं बोलत नाही. आणि तुम्ही बघताय, तुम्ही अनुभवताय माझ्यापेक्षा जास्त. म्हणून सतर्क राहूया आपण सगळे. मी तर तुम्हाला सोडून जात नाही, मी तुमच्या सोबत आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आहे. तुम्ही तुमची सेवा करून मला जो आनंद मिळतो तो कोणतेही खासदार, आमदार पद किंवा मंत्रीपद मला देऊ शकत नाही. मी सत्ता लहानपणापासून बघितले आणि मला टक्केवारीचं राजकारण समजते. मला तुमची सेवा करायची आणि ते करूनच मला समाधान मिळतो, ज्याची तोड नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपण सगळे सतर्क राहूया. माझ्या भावांच्या सोबत जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी मी आहे, हे कधीच विसरू नका. शेवटी करणारा देव आहे, राम आहे. पण मुंह में राम बगल में छोडी, त्या लोकांना जरा ओळखून चाल. एवढं सांगते, आपण सगळेच राम भक्त आहे, पण राम आपल्या मनात आहे. रामाच्या नावावर आपण राजकारण करत नाही. एवढंच या ठिकाणी आपण सगळ्यांना मानतो, पण माझ्यासाठी सर्वात मोठा धर्म ही तुमची सेवा आहे. आणि हा हक्क, हा अधिकार माझ्याकडे कधी कोणी घेतला जाऊ शकत नाही. एवढंच या ठिकाणी मी सांगते. आणि कधी काही असलं तर मी तुमच्या या ठिकाणी सोबत आहे, ते कधीच विसरू नका. PSSS आहे ना. तुम्हाला काही दिवसात इकडे व्यायाम साहित्य पण मी देणारच आहे. मी शब्द दिलाय तर ते पाळीन आणि एक सभा मंडप करून देऊया. मी तुम्हाला दिलेल्या सगळे शब्द पाळले, पण मी एक बहीण या नात्याने तुमच्याकडून पण काही शब्द मागते. माझ्यासाठी नाही, आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या मागासवर्गीयांसाठी, आपल्या गोरगरिबांसाठी. त्यांचा तरी विचार करून आपण, आपल्या हातात आहे, तुम्हारे हवाले वतन सारखे. आणि लोकशाही आणि संविधान खंबीर ठेवणं या तुमच्या हातात आहे, एवढंच या ठिकाणी सांगते. आणि जाता जाता अजून एक छोटीशी विनंती करते की सावकेजी या ठिकाणी उभे आहेत. आता मिरवणुकींचं खूप फॅट चाललंय, पण त्या मिरवणुकीच्या त्या डॉल्बीच्या आवाजामुळे बिचारी सावगे साहेबांचे बायको, तुम्हाला माहिती आहे, ती मुक्ती पडली. आणि तिकडे आपण पण 2 मिनिटं उभं नाही राहू शकत, कारण आपण पण भैरे होतो. म्हणजे 8-9 जणांचा कानाचा पडदा पण त्या ठिकाणी फाटला. त्या दिवशी माझ्या घरचे खिडक्या अशा धाडतात, खिडक्यांचं सोडा, पण लोकांचे कानाचे पडदे आणि हार्ट अटॅक आपण बघा धाक आपल्याला होत. आणि मग ज्यांना स्टेंट लावलाय, ज्यांची बायपास झाली, ज्यांची अँजिओग्राफी झाली, त्यांना अजून खतरा आहे. आणि आपल्याकडे एवढे वयस्कर लोक या ठिकाणी राहतात, तर त्यांचा तर आपण सगळे विचार करून कमी आवाजात आपण हे करूया. मी सगळ्यांनाच त्या ठिकाणी विनंती करत आहे. तेवढीशी दक्षता घ्या, करता वाईट वाटतं. बाकी आपण मजा करतो, मूड मध्ये असतो, पण जयंती आणि मिरवणूक ह्याच्या पलीकडे पण समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे, ते पण ओळखून आपण चालूया. एवढीच तुम्हाला विनंती करते. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.